मुंबईचे खासदार व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांच्या अथक प्रयत्नांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध वनराणी टॉय ट्रेन पुन्हा एकदा सुरू होणार आहे। उद्यानातील एक प्रमुख आकर्षण असलेली ही टॉय ट्रेन प्रणाली नव्याने सुसज्ज करण्यात आली आहे। मुलांना आनंददायक व रोमांचकारी अनुभव देणार आहे। नवीन विस्टाडोम टॉय ट्रेन, जी पारदर्शक छप्पर व मोठ्या काचेच्या खिडक्यांसह आहे, अहमदाबादहून आली असून तिच्या चाचण्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत। 2021 मध्ये आलेल्या तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे ही सेवा बंद झाली होती। पियुष गोयल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वनराणीचे पुनरुज्जीवन पुन्हा गती पकडले आहे आणि उद्यानप्रेमी, निसर्गप्रेमी व लहान मुलांची ही जुनी मागणी आता पूर्ण होणार आहे। चाचणी फेऱ्या यशस्वी झाल्यानंतर लवकरच नियमित सेवा सुरू होणार आहे। पर्यटक आणि विशेषतः लहान मुलांना मुंबईच्या हरित परिसरात फेरफटका मारण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे। पावसाळ्यात उद्यानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हा उपक्रम अत्यंत योग्य वेळी सुरू होत आहे। मुंबई पट हो पुढे माणसं नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।